जर तुम्हाला तुमच्या पिरियड सायकलचे हे 4 फेजेस नीट कळले तर तुमचं आयुष्यच बदलू शकतं. बहुतांश महिलांना आपल्या या मेन्स्ट्रुअल सायकल फेजेसची माहितीच नसते आणि मग त्या स्वतःलाच दोषी ठरवतात. पहिली फेज असते मेन्स्ट्रुअल फेज. याच्यामध्ये ब्लिडिंग होत असतं, पोटामध्ये दुखत असतं. अशा वेळेला हॉर्मोनल बॅलन्स व्यवस्थित ठेवणं महत्वाचं असतं. त्यासाठी शरीराला व्यवस्थित झोपेची गरज असते आणि रेस्टची गरज असते. दुसरी स्टेज असते ती म्हणजे फॉल्युक्युलर फेज. फॉल्युक्युलर फेज मध्ये इस्ट्रोजनचं प्रमाण वाढतं आणि त्यामुळे त्यावेळेला मूड छान असतो, ऊर्जा, एनर्जी खूप छान प्रमाणात असते. तिसरी आहे ती ओव्ह्युलेटरी फेज. ओव्ह्युलेटरी फेज ही सर्वोत्तम टप्पा मानली जाते आपल्या मेन्स्ट्रुअल फेजेसमध्ये. या फेजमध्ये सकारात्मक भावना तसंच पॉझिटिव्ह थॉट्स हे छान असतात. त्यामुळे एखादी नवीन गोष्ट करण्याची ऊर्जा सुद्धा या फेजमध्ये खूप छान प्रमाणात असते. शेवटचा टप्पा असतो ती म्हणजे ल्युटियल फेज. यामध्ये चिडचिड वाढते, मूड स्विंग्स होतात, म्हणजेच प्री मेन्स्ट्रुअल सिंड्रोम या फेजमध्ये जाणवतात. तर त्यावेळेला सुद्धा आपल्याला योगा करणं, प्राणायाम करणं तसंच रेस्ट घेणं हे खूप गरजेचं असतं. आपल्याला आपल्या बॉडीबद्दल जेव्हा चांगलं अंडरस्टँडिंग असतं तेव्हा आपण आपला मूड आणि हेल्थ हे बेटर पद्धतीने मॅनेज करू शकतो. तर हा रील तुम्ही नक्कीच तुमच्या महिला मित्रांसोबत शेअर करा.